नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज आहे बहिणीकडे श्रावणातली सत्यनारायणाची पूजा। ती दरवर्षी घालते आणि घरच्या घरीच करते। फक्त मी आई आलोय तर नैवेद्यासाठी आता बनवलेला आहे। इथे पाहू शकता अळूवडी आहे, त्यानंतर पिवळ्या बटाट्याची भाजी आहे, त्यानंतर इथे आहे ही हिरव्या वाटाण्याची भाजी रस्सावाली, त्यानंतर आहे हिरवी मिरची भरलेली आणि खाली आहे पाल्याची भाजी। आणि इथे आता आम्ही पुरणपोळी बनवायला घेतोय। सारण आणि पीठ तयार आहे। ते मकरची तयारी चालू आहे आणि इकडे आणि त्याच्यानंतर इथे अभ्यास घेतात काका आराध्याचा। आणि ते येडू काय करते आमचं दुसरा देऊ असंच टाइमपास। मॅडम आराध्याचा अभ्यास चाललाय आणि इथे काय बनवतो बबडू? बाबू काय करतोय? बाबू आमचं सांगत नाही। इथे आता पूजेला सुरुवात झाली आणि आमचे जे नेहमीचे जे पंडित तुम्ही पाहता आमच्या प्रत्येक पूजेमध्ये, तर ते थोडे बिझी होते। मग त्यांनी त्यांच्याच याच्यातलं ह्यांना पाठवलेलं आहे। तर थोडी वेगळी पूजा करतात, शांत ते पूजा करतात। जेव्हा आमचे जे हे आहेत प्रणित जंगम, तर ते पूजा करतात तेव्हा थोडं ऐकायला खूप छान वाटतं, कारण आज त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे आणि हे जे आहेत ते आता थोडे शिकत आहेत, त्याच्यामुळे थोडीशी शांतता पूजा होते। दक्षिणायनाम आयनाम श्रावण शुल्क पक्षाम अष्टमी तिथ्याम नक्षत्र विशाखाम शुल्काम योग बल। जय आता ते तांदूळ इकडे निर्विघ्नं कुरु देवा सर्वकार्येषु सर्वदा। ओम भूम भूम भुव स्वाम महागणपतिं आवाहयामि सशक्तिं सांग सयुद्धं सबाण सपरिवारं अत्र आगच्छामि आवाहयामि हवितो भव स्थापयामि सुस्त्रो भव सन्नुतो भव सम्मुखो भव वरदो भव। महागणाधीश्वराय नमः। श्रीमन्वां गणाधीश्वराय नमः। अक्षतं समर्पयामि श्रीमहागणाधीश्वराय तत्प्रणमामि सदा शिवलिंगम्। ओम जन्म दुःख प्रवरार्चितलिंगम् तत्प्रणमामि सदा शिवलिंगम्। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। पंढरनाथ महाराज की जय, बालकृष्ण भगवान की जय, सत्यनारायण महाराज की जय। सुखकर्ता आता इथे पूजा झाली, आरती पण झाली आणि आता नैवेद्य दाखवत आहेत। काय झालं बाबू? केदा कमी काय बोलताय? त्यांच्या मोबाईलवरती पण काढायचं। अच्छा द्या, फुल काढू। मी काढते की बहिणीने घरच्या घरीच पूजा केली, त्याच्यामुळे कोणाला बोलवलं नाही, फक्त शेजारी आहेत त्यांनाच बोलवले। अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आणि इथे आराध्या मॅडमचं आता रील बनवणं सुरू झालंय।